हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला टॉपिक चालू आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक मोटर्समध्ये. हे आपले लेक्चर नंबर 2 आहे. ठीक आहे, लेक्चर नंबर 1 झालेलं आहे. जर लेक्चर नंबर 1 बघितलं नसेल तर तुम्ही ते बघून घ्या. ठीक आहे, लेक्चर 2. तर 3 फेज इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटर म्हणजे काय, पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया. तर इंडक्शन मोटर ऑपरेट्स विथ अल्टरनेटिंग करंट सप्लाइड डायरेक्टली टू द स्टेटर वाइंडिंग अँड बाय इंडक्शन और ट्रान्सफॉर्मर एक्शन टू द रोटर वाइंडिंग. इट इज फॉर दिस रिझन दॅट मोटर ऑफ दिस टाईप आर नोन ॲज इंडक्शन मोटर. म्हणजे काय, इंडक्शन मोटर कशावर ऑपरेट होते, तर अल्टरनेटिंग करंटवर ऑपरेट होते. म्हणजे AC करंटवर आपल्या AC सप्लायवर आपल्या ऑपरेट होते. आपण AC सप्लाय स्टेटर वाइंडिंगला देतो. ठीक आहे, तर इंडक्शन मोटरमध्ये दोन मेन पार्ट आहेत. ठीक आहे, पहिला आहे स्टेटर. 2 मेन पार्ट कुठले कुठले आहेत, तर स्टेटर आणि रोटर. ठीक आहे, तर रोटरचे पुढं टाईप्स पडतात कुठले कुठले आहेत, तर स्क्विरल केज रोटर, वाऊंड रोटर किंवा त्यालाच आपण म्हणतो स्लिपरिंग टाईप रोटर, सायलेंट पोल टाईप रोटर आणि सिलेंड्रिकल रोटर. ठीक आहे, तर इंडक्शन मोटरमध्ये आपण कुठलेही रोटर यूज करतो, तर स्क्विरल केज रोटर जी आहे ते आपण कशामध्ये, म्हणजे मोस्टली आपण ह्या सगळ्याच यूज करतो. पण सगळ्यात जास्त बघायला गेलं तर स्क्विरल केज रोटर आपण कशामध्ये यूज करतो, इंडक्शन मोटरमध्ये यूज करतो. सेकंड आहे आपली वाऊंड रोटर किंवा स्लिपरिंग टाईपची रोटर आहे. ठीक आहे, ती आपण सिंक्रोनस मोटरमध्ये आपण जास्त करून यूज करतो. इंडक्शन मोटरमध्ये सिंक्रोनस मोटर आपण नंतर शिकायचं आहे. आपण ह्या पार्टमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इंडक्शन मोटर शिकणार आहेत. ठीक आहे, तर इंडक्शन मोटर नेमकं काय करते हे आपल्याला पहिलं जाणून घ्यायचं आहे. तर इंडक्शन मोटर इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करते. ठीक आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन म्हणजे इंडक्शन मोटर करते. तर आणि कोणतं म्हणजे डिव्हाइस आहे किंवा आपण आणि काय काय म्हणजे जनरेटर आहे, मोटर आहे, तर ह्या काय काय कन्वर्ट करतात हे पण मागचे आपले व्हिडिओज आहेत. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन जे शिकवलेलं मी तुम्हाला, प्लेलिस्ट अजून पण आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला शिकवलं DC जनरेटर, DC मोटर, ह्या ज्या गोष्टी आपण तुम्हाला शिकवलेल्या आहेत. ठीक आहे, तर DC जनरेटर पण काय काम करतं, DC जनरेटर मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जीला कन्वर्ट करतं. आणि DC मोटर आहे ते पण इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. इंडक्शन मोटर पण इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी करतं. म्हणजे DC मोटर आणि इंडक्शन मोटर ह्याचं फंक्शन सेमच आहे म्हणलं चालेल, म्हणजे सेमच आहे. ठीक आहे, DC मोटर आणि इंडक्शन मोटरचं फंक्शन सेमच आहे. DC जनरेटर्सचं जर तुम्हाला विचारलं चुकून, तर ते करतं उलटं, ह्याच्याबरोबर विरुद्ध, मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. तर 3 फेज इंडक्शन मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर आपल्याला का लागतं बाबा, कशासाठी, म्हणजे काय यूज काय आहे त्याचा, का उगाचच आपण यूज करतो, ते त्याचं काहीतरी यूज असल्याशिवाय आपण ते उगाच शिकत नाही. ठीक आहे, तर त्याचा यूज काय आहे, तर पंप्समध्ये, फॅनमध्ये कॉम्प्रेसर म्हणून यूज करू शकतो. कॉम्प्रेसर म्हणजे हे पंप्स आपण चालवण्यासाठी, परत फॅन्स चालवण्यासाठी, कॉम्प्रेसर्स चालवण्यासाठी, गिअर्स, पुलीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जास्त पॉवर लागते. आणि 3 फेज इंडक्शन मोटर सिंगल फेज इंडक्शन मोटरपेक्षा जास्त पॉवरफुल असते. त्यामुळे आपण 3 फेज इंडक्शन मोटर ह्या गोष्टींसाठी आपण यूज करतो. ठीक आहे, तर 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये कसं असतं सांगून तुम्हाला एक कन्स्ट्रक्शनल डायग्राम जर म्हणली. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन नाही, आपण म्हणूया की त्याला जे आपण इंडस्ट्रीमध्ये बघतो. ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये कन्स्ट्रक्शन वेगळं आहे, ती स्कीमॅटिक डायग्राम येणार तुमची. जर आपण बघायला गेलं तर ही डायग्राम कुठली, एक सिम्पल डायग्राम तुम्हाला काढून दाखवते. ठीक आहे, हा इथं पुढे जोडलेला असतो. इकडं मागं इथं फॅन्स बिन्स असतात. कशासाठी असतो फॅन इथं आपला, तर हा कुलिंग पर्पजसाठी एक फॅन असतो इथं. ठीक आहे, असं फॅन फिरत आहे, म्हणजे कशासाठी, तर आपले जे इंडक्शन मोटर 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये हाय पॉवर आपली यूज होते. आणि हे पुढं इथं प्रोटेक्टिंग कवर असतात. ठीक आहे, हे कशासाठी, तर डर्ट जे आहे तो आत जाऊ नये म्हणून. आणि हा फॅन कशासाठी असतो, तर ही जे इंडक्शन मोटर आहे त्या कुलिंग पर्पजसाठी आपले असते. ठीक आहे, इथं असतो आपला शाफ्ट. हा काय आहे, शाफ्ट आहे आपला. ठीक आहे, तर हा शाफ्ट आपण इथं जोडलेला आहे.
ठीक आहे. हे जे आपलं काय झालं हे शाफ्ट आहे आपलं. तर ह्या शाफ्ट का दाखवला मी तुम्हाला हा शाफ्ट, तर ह्याच्यावरच आपण हे रोटेट होत असतं. ठीक आहे. हे जे रोटर आहे ते रोटेट होत असते आणि रोटरला पुढे इथे शाफ्ट जोडलेलं असतं आणि शाफ्टला आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पंप्स, फॅन्स, कॉम्प्रेसर्स, गिअर्स, पुली जे आहेत आपली ह्या सगळ्या जोडलेल्या असतात. जेव्हा रोटर आपली फिरते त्यावेळेला हा शाफ्ट फिरतो. शाफ्ट फिरल्यानंतर ह्या शाफ्टलाच आपण ह्या सगळ्या गोष्टी, आता समजा इथं फॅन जोडला तर हा जेव्हा शाफ्ट रोटेट होत असतो त्यावेळेला फॅन पण रोटेट होतो. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं पुढे शाफ्टला जोडत असतो. तेवढ्यासाठी तुम्हाला एक इंडस्ट्रीमध्ये कसा असतो मोटर, यामध्ये पुढं भरपूर आहे. तिथं वरती पॅन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गिअर्स हे ते आहेत, बाकी सगळ्या इथं स्टँड आहे, असं असतं सगळं व्यवस्थित. पण हे तुम्हाला एक स्कीमॅटिक नाही, इंडस्ट्रीमधलं कसं असतं ते तुम्हाला थोडक्यात दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता 3 फेज इंडक्शन मोटरची आपण स्कीमॅटिक डायग्राम जर बघायची म्हणली तर ती कशी आहे ती बघूया आपण. त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग पण आपल्याला बघायचं आहे. आतला आपला काय असतो, हा रोटर असतो. ठीक आहे. हे काय स्टँड आहे आपलं नुसतं ठेवण्यासाठी. हा आपला आहे स्टेटर. हा सगळ्यात मध्ये जो आहे, सगळ्यात मध्ये जो येणार हा काय येणार इथं शाफ्ट येणार. शाफ्ट म्हणजे आपण हा शाफ्टच आहे म्हणून समजा हा शाफ्टच आहे. ठीक आहे. इथलं आहे रोटर मधलं, हे मधलं आहे रोटर, हे म्हणायचं आहे मला, हे रोटर आहे आपलं. ठीक आहे. तर इथं आपण देणार कशाला, स्टेटरला काय देणार आपण, सप्लाय देणार, 3 फेज AC सप्लाय देणार आपण इथं. ही झाली आपली 3 फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे. आता आपण ही 3 फेज इंडक्शन मोटर हे केली, ड्रॉ केलेली आहे. तर यामध्ये आपले पहिले 2 पार्ट मी तुम्हाला सांगितले आहेत, जे मेन 2 पार्ट आहेत ते कुठले आहेत, तर एक आहे आपला स्टेटर, दुसरा आहे आपला रोटर. ठीक आहे. तर रोटेटिंग मेंबर इज नोन एज रोटर, म्हणजे जे रोटेट होत असतं पार्ट. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, रोटर म्हणतो, जे आपल्याला इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. हा रोटर आहे, हा मधला रोटर आहे ह्यो, आणि हा जो आहे तो आपला शाफ्ट आहे. हे जे तुम्हाला दाखवलं आहे हे असं धरूया, इथं दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर when stator winding are connected to the 3 phase AC supply, the rotating magnetic field of constant magnitude is produced. ठीक आहे. म्हणजे जेव्हा स्टेटर वाइंडिंग आपण कनेक्ट करतो, म्हणजे आता स्टेटर वाइंडिंग आहे आपली सगळ्यात बाहेरची, ती आपण जी कनेक्ट करतो कशाला, 3 फेज AC सप्लायला आपण ज्यावेळेला करतो कनेक्ट, त्यावेळेला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती तयार होते. ठीक आहे. आणि ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय करते, तर फील्ड पोल्स जे आहेत त्याचं रोटेशन करते. ठीक आहे. ह्या फील्ड म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळे काय होतं, ज्यावेळेला आपण स्टेटरला 3 फेज AC सप्लाय कनेक्ट करतो त्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड ऑफ कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूड एक प्रोड्यूस होते. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्यावर काय होतं, तर त्यावेळेला एक मेकॅनिकल फोर्स पण ह्याच्यामध्ये एक तयार होतो. ठीक आहे. हा मेकॅनिकल फोर्स, आता हा रोटेटिंग मॅग्नेटिक फोर्समुळे काय होतं, तर स्टेशनरी रोटर कंडक्टर्स जे आहेत, हे जे आता रोटर कंडक्टर्स आहेत. ठीक आहे. हे जे स्टेशनरी रोटर कंडक्टर्स म्हणजे काय, हे शांत कंडिशनला आहे, स्टॉप कंडिशनला आहेत. ठीक आहे. हे स्टेशनरी रोटर कंडक्टर्स काय होतात, ह्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळं, ही जी आता ह्याच्या 3 फेज AC सप्लायमुळे इथं काय झालं तयार, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाला असं समजूया आपण इथे. ठीक आहे. हा तुमचा स्टेटर आहे, हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाला. हा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळे काय झालं, तर हे जे रोटर कंडक्टर्स आहेत तुमचे आतले, ठीक आहे, हे असं धरूया ह्याच्यामध्ये, हे रोटर कंडक्टर्स काय झाले, हे रोटर कंडक्टर्स त्यामुळे कट झाले, म्हणजे
ह्याने डिस्टर्ब झाले, स्टेशनरी होते, ते काय करणार, हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असं गोल गोल फिरत असणार. त्यावेळेला हे रोटर कंडक्टर्स त्यांना तिथे त्या कंडिशनलाच आहे, एखादं असं स्टॉप आहे, इकडनं वारे यायला लागलं. ठीक आहे, हे समजा आता हा रोटर कंडक्टर आहे असं समजूया, आणि हा इथं धरूया म्हणजे डायग्राममध्ये नको, आणि इकडून वारे यायला लागलं तर काय होणार, ह्या वाऱ्याला हा रोटर कंडक्टर जो आहे तो तटला जाणार. ठीक आहे, तटला गेल्यावर काय झालं तर हे जे वारं होतं ते कट होणार. ठीक आहे, कशाला, ह्या पेनला कट करणार. तसंच हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेला फिरत असतं त्यावेळेला हे जे रोटर कंडक्टर्स आहेत ते स्टेशनरी एका शांत कंडिशनला आहेत. हे काय होणार, कट करणार रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला. ज्यावेळेला हे कट करणार त्यावेळेला ह्याच्यामध्ये काय इंड्यूस होणार, ह्याच्यामध्ये काय होणार, ह्या रोटर कंडक्टर्समध्ये एक इंड्युस्ड EMF तयार होणार. ठीक आहे, आणि हा इंड्युस्ड EMF काय करणार, हा इंड्युस्ड EMF ह्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय झालं, एक इंड्युस्ड EMF तयार झाला, फोर्स. त्यामुळे काय झालं, इंड्युस्ड EMF तयार झाला, आणि ह्या रोटर कंडक्टरमध्ये इंड्युस्ड EMF तयार झाला, आणि हा इंड्युस्ड EMFमुळे रोटर करंट निर्माण होणार. कुठला करंट निर्माण होणार, तर रोटर, ह्याच्यामुळे जो करंट निर्माण होणार ह्याला काय म्हणणार आपण, रोटर करंट तयार होणार. ठीक आहे, आता हे जे रोटर कंडक्टर आहेत ह्याच्यामध्ये हे काय होणार, सगळे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड फिरत असणार. ठीक आहे, ह्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड फिरत असल्यामुळे रोटर कंडक्टरला काय होणार, हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला हे कंडक्टर कट करणार. ठीक आहे, म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला कंडक्टर कट करणार, हे रोटर कंडक्टर कट करणार, आणि ह्याच्यामध्ये रोटर करंट काय होणार, निर्माण होणार. हे रोटर करंट निर्माण तयार झाल्यामुळे काय होणार, कंडक्टरचं रोटेशन व्हायला तयार होणार, म्हणजे रोटेशन व्हायला चालू होणार, म्हणजे फिरायला लागणार. ठीक आहे, हे जे फिरायला लागणार त्यावेळेला काय तयार होणार, तर जे मोटर आहे, ठीक आहे, त्यामध्ये एक मेकॅनिकल फोर्स तयार होणार. कारण की का, प्रत्येक रोटर कंडक्टर जो आहे तो काय करणार, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कट करणार, आणि त्याच्यामध्ये एक फोर्स तयार होणार. त्याला काय म्हणतो आपण, रोटर करंट तयार होणार. ठीक आहे, आणि रोटर करंट निर्माण झाल्यामुळे काय होणार, ह्या रोटरचं काय व्हायला चालू होणार, रोटेशन व्हायला चालू होणार. ठीक आहे, आणि हे रोटर काय म्हणतो आपण त्याला, हे रोटर कशाला कनेक्टेड असतं, आता इथं मी तुम्हाला दाखवलं, इथं आत रोटर आहे. ठीक आहे, इथं आत असा रोटर असणार. ठीक आहे, आणि हा शाफ्ट ह्यालाच कनेक्ट असणार, कशाला, ह्याच्यामध्ये. इथं मला डायग्रॅमॅटिकली आता मी तुम्हाला हे सगळं उभं दाखवलेलं आहे, इथं मी तुम्हाला दाखवलेलं, हे जे मधलं आतलं आहे इथं काय असणार, रोटर असणार. ठीक आहे, हे जे रोटर आहे म्हणजे तुम्हाला इथं काढून दाखवतो, हे असं रोटर असणार, आणि ह्याच्यामध्ये इकडं आत असा शाफ्ट असणार. ठीक आहे, हा असं काय झालं शाफ्ट, आणि हे वरचं झालं ह्याचं कवर. ठीक आहे, हे जे कवर झालं हे असं, इकडं मागं फॅन असणार, हे कुलिंग पर्पजसाठी हे प्रोटेक्टिव्ह कवर असणार, हे जाऊ दे आपल्याला. इथं आपल्याला काय असणार, इथं तर रोटर असणार, हा रोटर सेम इथं. ठीक आहे, हा ज्यावेळेला रोटर फिरेल त्यावेळेला हा शाफ्ट पण फिरणार. कुठला, हा शाफ्ट पण फिरणार, आणि ह्या शाफ्टलाच आपण काय जोडलेलं असणार आहे, आपण ह्या शाफ्टला जोडलेलं असणार आहे. बाकीचे आपले काय जोडलेले असणार, पंप्स, फॅन्स, कॉम्प्रेसर, गिअर, पुली, हे जे आपले ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण जोडलेले असणार. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, शिकायला मिळालेलं आहे, तर मगाशीचं जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड होतं ते क्लॉकवाईज डायरेक्शनला होतं, आणि हे जे रोटर आहे हे पण कसल्या डायरेक्शनला असणार आहे, आपल्या क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत असणार. हेच आपलं कोण सांगितलेलं आहे, कुठल्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे हे सगळं असं होईल म्हणून, तर हे फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कुठला रूल लागू झालेला आहे, तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल जो आहे तो लागू झालेला, त्यामुळेच इंड्युस्ड EMF पण आहे तो कोणत्या डायरेक्शनला, सेम डायरेक्शनला असणार आहे, म्हणजे हे सगळं कुठल्या एकाच डायरेक्शनला, सेम डायरेक्शनला फिरायला चालू होणार. ह्याच्यामधून आपल्याला काय कळालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल कनेक्शन नाही आहे. इलेक्ट्रिकल कनेक्शन कशाला नाही आहे, तर स्टेटरला पण नाही आहे, आणि रोटरला पण आपल्याला नाही आहे. ठीक आहे, हे पूर्ण कोणत्या प्रोसेसवर हे आपलं काय होतं, आपला जे रोटर आहे ते पूर्ण इंडक्शनच्या प्रिन्सिपलवर फिरतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कुठं इकडं वाइंडिंग दिले, ते स्टेटरला पण जोडले, रोटरला पण जोडले, असं आहे का, नाही. स्टेटरला इकडं 3 फेज AC सप्लाय आपण जोडलेला आहे स्टार्टिंगला. ठीक आहे, त्यानंतर इथं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. ठीक आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळं हे काय झालं आपलं, आता तुम्हाला परत आणि एकदा प्रिन्सिपल सांगतो इंडक्शन मोटरचं, लक्ष देऊन आहे का. 3 फेज AC सप्लाय आहे तो आपण स्टेटरला जोडल्यावर इथं काय झालं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशाला कट करणार, तर रोटरचे जे कंडक्टर्स आहेत त्या रोटरच्या कंडक्टर्सला कट करणार. रोटरच्या कंडक्टरला कट केल्यानंतर काय झालं, ह्याच्यामध्ये एक इंड्युस्ड EMF रोटर कंडक्टरमध्ये निर्माण झाला. ठीक आहे, ह्या निर्माण झाल्यामुळे काय झालं, ह्याच्यामध्ये रोटर करंट, ह्या कंडक्टर्समध्ये रोटर करंट निर्माण झाला. रोटर करंट निर्माण झाल्यावर काय झालं, हे फिरायला चालू झालं. ठीक आहे, हा रोटर फिरायला चालू झाल्यावर काय होणार, रोटरच्या आत काय असतो, इथं खाली तुम्हाला इथं दाखवलं आहे, हा रोटर तुमचा. ठीक आहे, हा रोटरच्या पुढं आपण इथं जोडलेला आहे शाफ्ट.
2 वेळा डायग्राम काढून दाखवली आहे तुम्हाला मी. रोटरच्या आत इथं असतो शाफ्ट. ठीक आहे, हा शाफ्ट रोटर फिरला की हा शाफ्ट पण फिरणार, कारण की ते एकमेकाला जोडलेले गेलेले असतात. ठीक आहे, हा रोटरचा शाफ्ट फिरला की काय होणार, आपली रोटर पळालेली आहे. म्हणजे आपण रोटर पळाल्यावर आपण ती रोटर फिरायला चालू झाली. रोटर फिरायला चालू झाल्यावर आपण ही आपल्याला ज्या यूजसाठी पाहिजे त्या यूजसाठी आपण हे यूज करू शकतो. आपले काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी आपण यूज करू शकतो, तर ते आहेत पंप्स, फॅन्स, कॉम्प्रेसर, गिअर, पुली एक्सेट्रा. म्हणजे अजून बाकीचे पण आहेत. ठीक आहे, ते जास्त करून 3 फेज इंडक्शनमध्ये मोटरमध्ये कुठली 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये आपण कोणत्या प्रकारचे रोटर यूज करतो, तर स्क्विरल केज रोटर यूज करतो. स्क्विरल केज फोन रोटर किंवा स्लिप रिंग टाईप रोटर पण यूज करू शकतो. सायलेंट पोल टाईप रोटर पण यूज करू शकतो. सिलेंड्रिकल रोटर पण यूज करू शकतो. पण जास्त करून आपण स्क्विरल केज रोटर यूज करतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लिप रिंग टाईप रोटर जे आहे, ठीक आहे, ते आपण कशामध्ये यूज करतो, सिंक्रोनस मोटरमध्ये यूज करतो. इंडक्शन मोटरची प्रिन्सिपल काय आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे तर 3 फेज आपण AC सप्लाय दिला आणि हे आपलं कशावर ऑपरेट झालं, 3 फेज AC सप्लाय टू मेकॅनिकल एनर्जी. कोणती मेकॅनिकल एनर्जीवर हे झालं, म्हणजे कन्व्हर्जन झालं. ठीक आहे, DC जनरेटर, DC मोटर, DC जनरेटरचं जे DC मशीन जे आहे ते तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 3 फेज इंडक्शन मोटर तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपल्या लेक्चर नंबर 2 इथं कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू एव्हरीवन.